हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज एक आपण नवीन केक बघणार आहे, तो पण आहे मिरर सेल्फी केक। तर तो कसा बनवायचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। हा आपल्याला बनवायचा आहे बटरस्कॉच फ्लेवरमध्ये। तर इथे मी घेतलेला आहे स्पॉन्ज आणि तो कट करून घेतलेला आहे। शुगर सिरपने सोक करायचं, नेहमीप्रमाणे शुगर सिरपने सोक करायचं। क्रीम घ्यायची, क्रीममध्ये क्रश मिक्स करायचा आणि लेयर बाय लेयर आपल्याला केकला आयसिंग करायची आहे आणि क्रम कोट करायचं आहे। तर जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। ओके, इथे मी सेकंड लेयर घेतलेला आहे। आपण याच्यामध्ये बटरस्कॉचचे जे क्रम्स आहेत ना ते पण आपण ॲड करू शकतो। लेयर बाय लेयर आपल्याला आयसिंग करायची आहे आणि आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे केकचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। नवीन नवीन डिझाईन्स ऑल ओव्हर सर्व फ्लेवर्स ॲड केलेले आहेत। तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि सर्व व्हिडिओ पहा आणि लाईक करा, कमेंट करा आणि नक्की ट्राय करा। आणि तुम्ही जर आपल्या घरी बसून आपल्याला होम बेकरी किंवा होम बिझनेस घरातून स्टार्ट करायचं असेल कमी इन्व्हेस्टमध्ये, तर नक्की ट्राय करा। आणि अशा प्रकारे थोडी थोडीशी क्रीम घेऊन आपल्याला केकला क्रम कोट करायचं आहे आणि प्रॉपर आयसिंग द्यायची आहे। कारण जर आपण नवीन ट्राय करत असेल किंवा जे नवीन बिगिनर असतील त्यांना आयसिंग थोडीशी अवघड असते ज्यावेळेस नवीन कोण ट्राय करत असेल। तर त्याच्यासाठी काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि सेम प्रोसेस करायची। बट काय होतं, टर्न टेबल फिरवायचा आणि एका हाताने आपल्याला क्रीमला पायपिंग बॅगला हे करत जायचे, रोल करत जायचे अशा प्रकारे। आणि नंतर फायनल आपण जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकता, असं कॉम करायचं असेल तर करू। तर नेहमीप्रमाणे बटरस्कॉचचा केक जो असतो, जे म्हणजे कस्टमाइज नसतात बट बेकरी स्टाईल असतात, तर त्याला आपल्याला असंच कॉम करावं लागतं। कोणताही फ्लेवर असो, मँगो फ्लेवर असो, चॉकलेट, व्हॅनिला कोणताही असेल। आणि हा आपला आहे मँगो फ्लेवरचा गनाश किंवा न्यूट्रल जेलपासून हे मी तयार केलेलं आहे। न्यूट्रल जेल घ्यायचं त्याच्यामध्ये फ्लेवरप्रमाणे। आणि हा आहे आपला मिरर, केकवरती मिरर लावताना साठी तो लावलेला असतो, जेणेकरून मिरर तो खराब होऊ नये म्हणून। आणि नंतर केक कटिंग झाल्याच्या नंतर पण आपण हा यूज करू शकतो, भिंतीला वगैरे कुठेतरी स्टिक करून छान असा लुक किंवा पेंटिंग वगैरे करू शकतो त्याच्यावरती। पाहू शकता याच्यामध्ये कसं एकदम परफेक्ट रिफ्लेक्शन होते, जसं आपला जो घरातला किंवा नॉर्मल मिरर असतो तो। ठीक आहे, तर मी ह्याच्यामध्ये पाहत होते की किती कसं दिसते काय ते। तर आणि हे आपण असं लुक, जर आपल्याला सेल्फी घ्यायची असेल तर हा केक बनला आहे सेल्फीसाठी, म्हणजे सेल्फी मिरर सेल्फी केक। तर आपण केकसोबत सेल्फी किंवा त्याच्यामध्ये पण आपला चेहरा दिसतो अशा प्रकारे आपण सेल्फी याच्यामध्ये घेऊ शकतो। याच्यासाठी हा केक म्हणजे आपण गिफ्ट देऊ शकतो, सरप्राईज देऊ शकतो आणि आपलं सेलिब्रेशन याच्यासोबत डबल होऊ शकतं। कारण ज्यावेळेस आपण केक कटिंग करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपला चेहरा पण दिसणार आहे। नॉर्मल अदरवाईज केकसोबत आपला चेहरा दिसत नाही, बट याच्यामध्ये दिसतं। आणि याच्यावरती आपल्याला केकवरती नाव पण टाकायचं आहे आणि नाव पण टाकू शकतो। बट जर सेल्फी घ्यायची असेल तर नाव टाकायची गरज नाही, बट कस्टमरने सजेस्ट केलं होते ते नाव पण त्याच्यावरती मी टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला हा केक इथे रेडी झाला आहे। मँगो फ्लेवरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।